नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी जयंती उत्सव संपन्न झाला. स्वामी सेवेकरी असणारे गणेश काकडे यांच्या माध्यमातून वर्षभर दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताह, श्री स्वामी जयंती निमित्त भव्य पालखी सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काकडे यांच्या माध्यमातून परिसरातील हजारो माता भगिनींनी स्वामी सेवा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो माता भगिनी स्वामी सेवेत लीन झाल्या आहेत. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालल्याने आज मला प्रत्येक वळणावर स्वामींनी मार्गदर्शन केले. त्यांच्या आशीर्वादाने मला न मागता सर्व काही मिळत आहे. स्वामींच्या भक्तीशिवाय अन्य कुठला मार्ग असूच शकत नाही. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षमेची हमी महाराजांनी दिली. इसवी सन 1149 मध्ये छेली खेड्यात पंजाब येथे धरती दुभंगून एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. त्यानंतर महाराजांनी अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, कारंजा, औदुंबर, नृसिंहवाडी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या ठिकाणी विविध रूपात जनजागृतीचे कार्य केले व लोकांना दुःखातून मुक्त केले. श्री स्वामी महाराजांचे कार्य पुढे परमपूज्य मोरेदादांनी स्वामी समर्थ केंद्राद्वारे चालविले. त्यांच्यानंतर हे कार्य परमपूज्य गुरुमाऊलींनी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून तळागाळापर्यंत पोहोचवले. त्याची अनुभूती लाखो लोकांना केवळ भारतातच नाही तर विविध देशात येत आहे. अशा या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी स्वामींच्या सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन काकडे यांनी केले. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी श्री स्वामी जयंतीनिमित्त सप्तशृंगी माता मंदिर, इंद्रायणी कॉलनी येथे शेकडो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन व हवन संपन्न झाले. नंतर इंद्रायणी कॉलनी, आनंदनगर, बनश्रीनगर, मनोहरनगर, स्वामी समर्थ मंदिर, सिमको कॉलनी, मोहननगर या मार्गाने पुन्हा सप्तशृंगी मंदिर अशी पालखीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. भक्तांनी पालखी मार्गावर सुबक रांगोळ्या काढून पालखीला औक्षण करून दर्शन घेतले. सालाबादप्रमाणे यंदाही पालखीचा मान महिला भक्तांना देण्यात आला होता. ठिकठिकाणी भक्तांसाठी पाणी व सरबताचे वाटप करण्यात आले. ढोल, ताशे व विद्युत रोषणाईने परिसर स्वामीमय झाला होता. उपस्थित गणेश मोहनराव काकडे, किरण मोहनराव काकडे व कुटुंबीय तसेच नगरसेवक संतोष छबराव भेगडे, संदीप शेळके, सुदाम शेळके, सत्यम खांडगे, मदन नाटेकर, निखिल भगत, इंद्रकुमार ओसवाल, आशा भेगडे, भारती धोत्रे, शैलजा काळोखे, ऋतुजा भगत, स्नेहा खांडगे, मुख्याधिकारी गिरीश तापकेकर, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, नाना कारखे, रोहित लांगे, उद्योजक कल्पेश भगत, आशिष खांडगे, नितीन दाभाडे, निलेश पारगे, संदीप जोशी, भास्कर माळी, साई भंडारी, आनंद लबडे, रुपेश निगडकर, गणेश देवरे, सोमनाथ साळुंके, साजिश लबडे, रामचंद्र कोल्हे, वैशाली निगडकर, योगिता फलके, मोहिनी काळे, मेघा जगताप, निलिमा गुंजाळ, संध्या जाधव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली. उपस्थित शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.